नमस्ते मंडळी. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चैत्र महिन्यात नवीन वर्षफल सुरू होते. वसंत ऋतू हा पुण्यकारक असतो आणि चैत्र महिन्यात नवीन वर्षफल हे सुरू होते. आणि त्या दिवशी घरोघरी ध्वज तोरणे उभारून आणि अभ्यंगस्नान करून सगळीकडे मंगलमय वातावरणात गुढी उभी उभी म्हणजे केली जाते. आणि खरोखर मराठी आपलं जे हे आहे ते नवीन वर्ष हे आत्ताच सुरू होतं. तर काय आहे ह्याचं संवत्सर फल ऐकणं म्हणजे जेव्हा आपण पंचांगाची पूजा करतो ह्या दिवशी ज्योतिषांच्याकडे तर आहेत, परंतु आपणही सगळ्यांनी घरात पंचांगाची पूजा जर केली तर त्याचे खूप छान फायदे होतात. त्यामुळे पंचांग पूजा ही करावी असं आहे आणि त्याचं संवत्सर फल पण ऐकावं. ओके. तर काय आहे ह्या संवत्सर श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः अथ संवत्सर फल प्रारंभ. म्हणजे मी आज तुमच्याकडे हे संवत्सर फल मी वाचून दाखवते. पूर्वी मंदिरामध्ये सगळे लोक जमायचे आणि ज्योतिषाकडून पंचांगाचं संवत्सर फल ऐकायचे. म्हणजे श्रवणाचा आणि पठणाचाही खूप लाभ होतो. मग हा आज आपल्याकडे व्हिडिओच्या माध्यमातून येत आहे, तर त्याचाही सगळ्यांनी लाभ घ्यावा. ही सेवा मी तुम्हाला देत आहे. म्हणजे माझ्याकडून भगवंत करून घेतात ते, तुम्ही त्याचा लाभ घ्यावा. तर आज हे संवत्सर फल पराभव नामक संवत्सर फल आहे. म्हणजे ह्याचं नाव आहे पराभव. काय आहे ह्याच्यामध्ये तर काय आता ह्या दिवशी मी जसं म्हटलं की गुढीपाडव्याला घरोघरी म्हणजे ध्वज उभारून गुढी तोरणे उभारून मंगलमय वातावरणात त्याचा आपण हे करतो. ज्योतिषाचा सत्कार करावा, ब्राह्मणाला आणि ज्योतिषाला दान द्यावं. दानाचं पण हे खूप सुंदर महत्त्व आहे. आणि ह्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो की वसंत ऋतू सुरू झालेला असतो आणि ऋतू बदल होत असतात. म्हणून खास करून जे आपण म्हणजे हिंग, मिरे, मीठ, साखर, थोडंसं खोबरं आणि कडुलिंब ह्याचं जे वाटण आहे त्याचं करता आयुर्वेदिकदृष्ट्या सुद्धा थंडीतून आपण गरमीकडे निघालो असतो. ही ऋतू बदल होतो, त्याला ऋतुचर्या म्हणतात. तर त्याच्यासाठी पण हे खाणं खूप म्हणजे लाभदायक असतं. श्रीखंडपुरी तर सगळे खाणारच, तरी पण ओके. तर काय आहे चैत्र महिन्यात आता मी संवत्सर फल तुमच्यापुढे वाचून दाखवते. ब्रह्मा विष्णू महेश, उत्पत्ती स्थिती आणि लय. तर म्हणजे जेव्हा रविचंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू केतू हे सर्व शत्रूंचा नाश म्हणजे करतात. वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे हे संवत्सर फल श्रवण करतात ते रोग दुःख दारिद्र्य आणि ह्याच्या सगळ्यापासून ते लांब राहतात. मंगळ हे ऐश्वर्य देतो. बुध हा आपल्या बुद्धीची वाढ करतो. गुरु हा गुरुप्रमाणे आपल्या पाठीशी राहतो. असे शुक्र हा कोमल आहे, वाणीचा कारक शुक्र आहे. शनी आनंद आहे, राहू बाहुबल आहे आणि केतू हा तुमच्या कुलाचा उन्नतीचा कारक आहे. म्हणजे कुलदेवाची हे केतू आहे. असे प्रत्येकाचे आहे. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य लाभते आणि नक्षत्राच्या श्रवणाने पापांचा नाश होतो. असं ते पंचांगाचं सगळं हे आहे. योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो आणि कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. असे 5 अंग आहेत जी ती आपण वाचतोय आपण. ओके. तर ह्या वर्षी काय होणार म्हणजे कसं आहे हे वर्ष, हे सगळ्यांना हे बाकी झालं ज्योतिषीय भाग, पण हे वर्ष कसं जाईल तर पराभव नामक संवत्सराचं हे जे वर्ष आहे तर ते थोडंसं ह्या वर्षी पाण्याचा थोडा तुटवडा राहील. खरीप पिके चांगली येतील, पण तरी पण साथीचे रोग वाढण्याची शक्यता आहे. लोकांच्या मध्ये भांडणे वाढणार आहेत. युद्धजन्य परिस्थिती तर आत्ताही आपण बघतोय. अवकाळी पाऊस पण येणार आहे. ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, हवेतून म्हणजे होणारे आजार आणि पाण्यातून येणारे सुनामी, भूकंप यांसारखे डिझास्टर्स पण येत राहणार आहेतच. गुरु पण हा अतिचारी वेगाने आहे, त्यामुळं हे सगळे परिस्थिती तर राहणार आहे. उपासनेत राहणं आणि भगवंत करून घेतात. त्यामुळं हे जे आहे तेव्हा आग लागणं, चोऱ्या होणं, रोगराई वाढणं, लोकांच्या मधली भांडणं वाढणं आणि म्हणजे असे सगळे प्रकार होणार. पाऊस कमी, धान्य फळ हे थोडंसं मग त्याच्यामुळं त्याच्यावरती परिणाम सगळा होणार. जसं की आता चालूच आहे बघा गॅस वगैरे सगळं, कारण हा परिस्थिती हे रुलिंग प्लॅनेट्सच तसे आहेत. ओके. पण तरी सुद्धा म्हणजे मला काय म्हणायचं आहे, हे सगळं जरी असेल तरी जितकं आपण उपासनेत आणि जेवढं आपण म्हणजे काय स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये राहू तर ते सगळ्यांसाठी चांगलं आहे. मग काय करायचं स्पिरिच्युअल म्हणजे राहायचं काय हे लोकांना माहीत नसतं.
काही नाही, आपल्या इष्टदेवतेची, कुलदेवतेची आणि गणपती बाप्पाची खूप उपासना करायची. म्हणजे मग आपण त्या ह्याच्यामधून एक संरक्षण कवच गुरु आपल्याला कायम देत असतात. त्यामुळे स्पिरिच्युअल राहा, मेडिटेशन करा, ध्यान करा, शांत राहा. आणि हे असं मी तुम्हाला एक संवत्सर फल म्हणजे जे आहे ते थोडक्यात सांगितलं. ज्योतिषीय भाग सगळा वेगळा असतो, पण तुम्हाला सामान्य लोकांना हे असं लक्षात येईल की नक्की काय ह्या वर्षी म्हणतात ना, काय आहे पंचांगामध्ये. तर थोडंसं असं हे राहील आणि म्हणजे हे सगळं संवत्सर फल असं तुम्हाला फलित लाभेल. चालेल. धन्यवाद मंडळी.